आता व्हायरल सत्य रिपोर्ट नंतर महावितरणच्या बातमी आहे. वीज नियामक आयोगाकडून महावितरणनं केलेला वीज दर कपातीला तात्पुरती स्थगिती आहे. महावितरणकडून महाराष्ट्र वीज नियामक आयोगाकडे याचिका दाखल केली होती. बघा, याचिका दाखल केल्यानंतर आता MERC कडून तत्काळ स्टे ऑर्डर देण्यात आलेली आहे. महावितरणचा तोटा वाढत नुकसान आणि ग्राहकांचं देखील हित नसल्याचं म्हणत याचिका फेटाळलेली आहे. 1 एप्रिलपासून लागू होणाऱ्या नव्या दर संदर्भात महावितरणकडून ही याचिका दाखल केली होती. महावितरणकडून आता पुनरावलोकन याचिका दाखल करेपर्यंत स्थगिती देण्यात आलेली आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटीला आता पुनरावलोकन याचिका महावितरण दाखल करणार आहे. महावितरणकडून तोटा होत असल्याचं म्हणणं आहे. मात्र नियामक आयोगानं नफा दाखवत महावितरणच्या सर्वच गटातील ग्राहकांना आता दिलासा आहे. बघा, 1 एप्रिलपासून जे दरवाढी संदर्भात जो महावितरणचं याचिका होती तिला आता तात्पुरती स्थगिती आहे. खूप मोठा तोटा होतोय, त्यामुळे महावितरणने विजेचे दर कमी करण्याला नकार दिला होता.